कालच्या राड्याचे विधानसभेतही तीव्र प्रतिसाद उमटले तर देशाबाहेर महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर कार्यकर्त्यांना भवनामध्ये आणण्याबाबत नेत्यांनीही निर्णय घ्यावा असं अजित पवार यांनी सुनावलंय। तर कालच्या घटनेसंदर्भात दुपारी 1:30 वाजता विधानसभा अध्यक्ष घोषणा करणार आहेत। प्रकार घडलेला आहे, मारामारी झालेली आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये। आपली प्रतिक्रिया काय सर? काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती। हे सार्वभौम सभागृह आहे, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलंय, अध्यक्ष महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेला आहे आणि नक्कीच यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना आहे। कारण शेवटी विधान भवन हा त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या विधानसभेतून होतं, विधिमंडळातून होतं आणि म्हणून ही पवित्र वास्तू आहे आणि म्हणून याचं पावित्र्य राखण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी माझी विनंती आहे, या विधिमंडळ सभागृह असेल किंबहुना हा परिसर असेल याचं पावित्र्य सगळ्यांनी राखावं आणि या कालच्या झालेल्या घटनेबाबत अध्यक्ष महोदय कडक कारवाई करतील। मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतले, सरकारने गांभीर्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालची घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं आणि त्याचबरोबर कडक कारवाई व्हावी अशी सर्वांचीच भावना असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे। काल घडलेल्या घटनेचे आणखीन काही व्हिज्युअल्स आपण बघतोय, कशा पद्धतीने दोन गटांमध्ये अशा कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता हे आपण एका वेगळ्या अँगलने या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि त्याचबरोबर ऋषिकेश टकले जे गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आहेत, या दोघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हाणामारी बाचाबाची झाली होती। अत्यंत लाजिरवाणी अशी घटना प्रत्यक्ष विधान भवनामध्ये घडलेली होती आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था, लोकशाही या सगळ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रश्न उपस्थित